रायगडची जागा राष्ट्रवादीला आणि पालकमंत्रीपद शिवसेनेला. महायुतीत पडद्यामागे मोठी राजकीय तडजोड झाल्याची चर्चा आहे. अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीचे संकेत मिळत असतानाच महेंद्र दळवींची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रायगडच्या राजकारणातील या नव्या समीकरणांचा घेतलेला हा आढावा. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळणार. पालकमंत्री पदाच्या बदल्यात तडजोड. महेंद्र दळवी काय भूमिका घेणार? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो विधान परिषदेचा मतदारसंघ आहे हा अत्यंत चुरशीचा झालाय. दुसरीकडे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्याच पक्षातील नेत्याचं नाव न घेता पालकमंत्री पदासाठी ते कशा पद्धतीनं तडजोड करतायत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता हा जो विधान परिषदेची ही जी जागा आहे या जागेमध्ये एक नवीनच त्रिकूट तयार झालेला आहे. महेंद्र दळवी विरुद्ध भरतशेठ गोगावले विरुद्ध अनिकेत तटकरे. आता हे त्रिकूट भेदून ही विधान परिषदेची जागा कोण जिंकतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. अशातच खासदार सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंनी थेट मुंबई गाठली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचं मार्गदर्शन घेतल्याचा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केलाय. या पोस्टच्या माध्यमातून आपणच महायुतीचे फायनल उमेदवार आहोत असा संदेशच एक प्रकारे दिल्याची चर्चा आहे. शिंदे साहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली. शिंदे साहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला. शिंदे साहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे. त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये महायुती बळकट करताना देवेंद्रजी, त्याच्यानंतर शिंदेसाहेब, त्याच्यानंतर वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुती बळकट करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली बळकट होत राहील. रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. कोकणातील सर्वाधिक संख्याबळ असल्याचा दावा करीत ही जागा शिवसेनेला मिळावी अशी शिवसेनेनं मागणी केली आहे. भेट कोणी कोणाची घेऊ शकतो त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु जो काय आमच्या महेंद्रशेठ दळवींच्या कन्याने फॉर्म भरलेला आहे त्यावरती आमचा विचार विनिमय होईल आणि साहेबांचा आदेश आला का त्याच्यावरती आम्ही काय करायचं ते ठरवू. विकास गोगावले देखील इच्छुक आहेत या उमेदवारीसाठी. इच्छुक आहेत, परंतु नेते मंडळींच्या शब्दाच्या पुढं आम्ही मंडळी कोण जाऊ शकत नाही आहे. त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे. या निवडणुकीत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र महायुतीमधील वरिष्ठ पातळीवर झालेल्या अंतर्गत वाटाघाटीमुळे आता चित्र बदलताना दिसतंय. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल अशी मवाळ भूमिका आता गोगावले यांनी घेतली आहे. ते नेते मंडळी ठरवतात. तिन्ही पक्षाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब. तर ज्याप्रमाणे ते निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध असेल आणि तो आम्ही फॉलो करू. विधान परिषदेची रायगडची जागा राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडण्याच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रीपद शिंदेच्या शिवसेनेच्या पारड्यात टाकण्याची मोठी तडजोड महायुतीमध्ये झाल्याचं बोललं जात आहे. शेवटी पालकमंत्री पदाचा तिढा तुमच्या दृष्टिकोनात नव्हता, परंतु आम्ही सुरुवातीपासून जेव्हा शपथविधी झाला त्याच दिवसापासून आम्ही पालकमंत्री म्हणून आमच्या भरतशेठ गोगावले यांच्याकडेच बघत होतो आणि रायगडच्या माध्यमातून त्या पद्धतीचं त्यांचं काम होतं. देवाणघेवाणीमध्ये काही गोष्टी मी मगाशीच म्हणालो की 2 पावलं पुढे 2 पावलं मागे जावं लागतात. तसा निर्णय घेतला असेल. भविष्यामध्ये अजूनही काही गोष्टी आम्ही आमच्या वाट्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काढू. दुसरीकडे रायगडच्या शिवसेनेतील धुसफूसही समोर आली. या जागेवर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींच्या कन्या जुईली दळवी जुईकर यांनी थेट अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे अनिकेत तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्यास महेंद्र दळवी नेमकी काय भूमिका घेणार? ते आपल्या मुलीचा अर्ज मागे घेणार की तटकरेंविरोधात विरोधाची तलवार कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र अनिकेत तटकरेंना महायुतीकडून विधान परिषदेच्या उमेदवारीची जागा मिळाल्यास
रायगडच्या पालकमंत्री पदावरचं शिवसेनेचा दावा अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.